दर्पण काळ बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला 2025 मध्ये मी पुन्हा एकदा रसिक श्रोत्यांचे हार्दिक स्वागत करतो। मी आपल्या उमाबाई बर्वे लायब्ररी आणि ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष डॉक्टर गुरुदेव पुरोळेकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावे। नमस्कार सर्व उपस्थित श्रोते, त्यांचं सर्वात प्रथम मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे आजचे व्याख्याते सन्माननीय श्री अच्युत गोडबोले यांचे मी या ठिकाणी उमाबाई बर्वे लायब्ररी आणि इतर सर्व आयोजक यांच्या वतीने सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो। देवगड सारख्या छोट्याशा गावामध्ये 13 वर्षापूर्वी अशा प्रकारची व्याख्यानमाला आयोजित करावी अशी संकल्पना तत्कालीन आमदार ॲडव्होकेट अजितराव गोगटे यांची होती आणि अवगाहतपणे 13 वर्ष सातत्याने ही व्याख्यानमाला सुरू राहिलेली आहे आणि हे 14वे वर्ष आहे आणि आजच्याही या व्याख्यानमालेचे समन्वयक ॲडव्होकेट अजितराव हे आहेत। आज काही त्यांच्या इतर व्यस्त कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू शकले नाही। सन 2011 मध्ये पहिल्यांदा ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आणि 13 वर्षामध्ये जवळजवळ 30 ते 32 व्याख्याते त्या व्याख्यानमालेमध्ये या व्याख्यानमालेमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि याही वर्षी अशा प्रकारची व्याख्यानमाला आयोजित करत असताना तेव्हा सर्वात प्रथम आम्ही सन्मान्य अच्युतजींना जेव्हा अप्रोच झालं आणि त्यांनी आमची लगेचच विनंती आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या एखाद्या त्यांना अनेक विशेषणे लावता येते, पण मी एकच म्हणेन की ज्यांच्या लेखनाने अनेकांचं नैराश्य दूर झालं, अनेक लोक आत्महत्येपासून परावृत्त झाले, अशा प्रकारचं त्यांचं सगळं लेखन आहे। तर मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो। पण या व्याख्यानमालेच्या निमित्ताने 3 दिवस आपण आपल्या सर्व समाजाशी आणि समाजाच्या सर्व घटकांशी थेट भिडणारे अशा प्रकारचे सामाजिक विषय निवडलेले आहेत। आजचा जो विषय आहे तो आपल्या सर्वांच्या दृष्टीनेच महत्वाचा आहे। मला वाटतं सर्व क्षेत्रामध्ये त्याचा उहापोह ते करतीलच, परिणाम होणार आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता। उद्याचा जो विषय आहे तो पुन्हा एकदा आपल्या सगळ्या शैक्षणिक व्यवस्थेसंदर्भात आहे आणि जी काही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्या संदर्भामध्ये जे अनेक संभ्रम आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे। आणि व्याख्याते आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल या विभागामध्ये कार्यरत असणारे प्राध्यापक मंदार भानुशे। आणि तिसऱ्या दिवशीचा विषय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे जे एकूणच विस्थापन कोकणातून चालू आहे। कोकणातला तरुण मुंबईकडे वळतो आहे आणि नेमकं त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष काम जे करतायत ती व्यक्ती म्हणजे धारापचे प्रसाद देवधर, त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि तिन्ही विषय हे थेट समाजाच्या विविध प्रश्नांशी भिडणारे आणि त्यावरती काही का प्रमाणात होईना की सोल्युशन्स काढण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकते। म्हणून पुन्हा या निमित्ताने आपल्या सर्वांना, आपण आज उपस्थित आहातच पण उद्या आणि परवा अशा दोन्ही म्हणजे तिन्ही व्याख्यानांना आपण उपस्थित राहावं अशा प्रकारचं
अशा प्रकारची विनंती मी आयोजकांच्या वतीने करतो आहे आणि हे माझं प्रास्ताविक मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद सर. यानंतर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवन परिचय करून देण्याची विनंती मी सौ उत्तरा जोशी यांना करतो. नमस्कार. ज्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे आपण ही व्याख्यानमाला एवढी वर्ष सुरू आहे त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आपल्या देवगडचे सुपुत्र आहेत. देवगड तालुक्यातील वाघोड खाडीच्या काठावर असलेलं कोंभुर्ले हे त्यांचं जन्मगाव. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 साली झाला. कोंभुर्ले येथे त्यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील गंगाधर शास्त्री यांनीच त्यांचं लहानपणीचं सर्व धार्मिक आणि आध्यात्मिक शिक्षण पूर्ण करून घेतलं. एकपाठी असलेल्या बाळशास्त्रींची अल्पावधीत बाळ बृहस्पती अशी ख्याती झाली. पुढे इंग्रजी शिक्षणासाठी ते मुंबईला वयाच्या 12व्या वर्षी गेले. तिथे शिक्षण घेत असताना त्यांची हुशारी बघून त्यांना असिस्टंट प्रोफेसर म्हणून एल्फिस्टन शिक्षण संस्थेने नेमणूक दिली. त्यानंतर त्यांनी 14 भाषा शिकून घेतल्या. गणित, भूगोल, इतिहास, पुरातत्व संशोधन यावर 13 ग्रंथ लिहिले. तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्ते, अधिकारी, न्यायमूर्ती इत्यादींनी त्यांच्या विद्वत्तेबद्दल प्रशंसा करून त्यांचा जस्टिस ऑफ द पीस ही पदवी देऊन गौरव केला. याच काळात पाश्चात्य ज्ञान विज्ञान आपल्या लोकांना समजावं, लोकांच्या जागृती व्हावी या लोकशिक्षणाच्या उद्देशाने त्यांनी मोठ्या धाडसाने 6 जानेवारी 1832 रोजी मुंबई येथून दर्पण हे मराठी इंग्रजी संमिश्र असं प्रथम पाक्षिक आणि नंतर साप्ताहिक म्हणून सुरू केलं. बाळशास्त्री जांभेकर यांना आधुनिक महाराष्ट्रातील पहिले सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक व विचारवंत म्हणून ओळखले जाते. दिनांक 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 10 मे 1840 रोजी त्यांनी मराठीतील पहिले मासिक दिग्दर्शन या नावाने सुरू केले. असा हा अलौकिक लोकोत्तर व्यक्तिमत्व लाभलेला थोर महापुरुष वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी निधन पावला. त्यांनी आपले आयुष्य अखंड ज्ञानोपासनेत व ज्ञानदानात घालवले. समाज व धर्म सुधारणेकडेही त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. उत्तमोत्तम ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली आणि लोकशिक्षण जागृती तसेच सुधारणांसाठी त्यांनी वृत्तपत्र चालवले. मराठी वृत्तपत्र सृष्टीच्या या जनकास आमचे शतशः प्रणाम. धन्यवाद. आताच आपण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवन परिचय ऐकला. यानंतर मी सन्माननीय व्याख्याते श्री अच्युत गोडबोले यांना अशी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं, तसंच सरस्वती पूजन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. धन्यवाद. सर्व उपस्थितांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री अयोध्या प्रसाद गावकर हे जर उपस्थित असतील तर त्यांनी पत्रकारांच्या वतीने सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो.
धन्यवाद. यानंतर मी उमाबाई बर्वे लायब्ररी आणि ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर राही बांकर यांना अशी विनंती करतो की आजचे सन्माननीय वक्ते श्री अच्युत गोडबोले यांचा परिचय त्यांनी आपल्या श्रोत्यांना करून द्यावा.